बुलेटिनमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत। आता पाहूयात बातमी दुबईतली। संयुक्त अरब अमिरातीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानं दुबईचं वाळवंट जलमय झालंय। रस्ते, चौक आणि दुकानं तुडुंब भरलेली आहेत, त्यामुळे दुबईचे लोक खूप चिंतेत आहेत। शेजारच्या ओमानमध्ये पावसाने असा काही कहर केला की पुरात 18 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। आतापर्यंत पावसामुळे आलेल्या पुराचा सर्वाधिक वाईट फटका दुबईला बसलाय। दुबईच्या रस्त्यांवरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीत। आता आपण जी दृश्य बघतोय ही विमानतळावरची दृश्य आहेत। ही दृश्य पाहून असं वाटत नाही की हे विमानतळ आहे। इतकं पाणी या विमानतळावरती भरलेलं आहे। विमानतळांच्या आतमध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे। रनवेकडे पाहून तर असं वाटतंय की ही विमानं एखाद्या नदी किंवा समुद्रात लँड झालेली आहेत का। अरब अमिरातीच्या हवाई वाहतुकीवरती वाईट परिणाम झालाय। विमानतळ, मेट्रो, मॉल, रस्ते आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं। शाळा बंद होत्या, त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती गेल्या 24 तासात 160 मिलीमीटर पाऊस झाला। या पावसाबद्दल जर म्हणायचं झालं तर हा पाऊस इतका भयंकर होता की इतका पाऊस दुबईमध्ये साधारण 2 वर्षात पडतो तो पाऊस एका दिवसात किंबहुना 24 तासात झालाय। त्यामुळे ही मोठी नैसर्गिक आपत्ती मानली गेलेली आहे। दुबईच्या विमानतळावरती पूर आलेला आहे। अनेक उड्डाणं रद्द करावी लागलेली आहेत। याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी खराब हवामानाबाबत सूचना आणि सुरक्षा सल्ला जारी केला होता। लोकांना सतर्क करण्यात आलेलं होतं। यूएई हवामान खात्यानं अबुधाबीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुढचे 24 तास मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्या बरोबर सायली थत्ते या दुबईतल्या गृहिणी आणि रहिवासी जोडल्या गेलेल्या आहेत। सायली, जी काही गंभीरता पुराची होती ती आम्ही पाहिलेली आहे। आता नेमकं तिथलं वातावरण कसं आहे? तुम्ही सेफ आहात का? हो, आम्ही नक्कीच सेफ आहोत कारण थँक्स टू द गव्हर्नमेंट त्यांनी आम्हाला आधीच सूचना दिल्या होत्या। मुलांच्याही शाळा घरनं आहेत। इव्हन आजही मुलांच्या शाळा घरनंच होत आहेत आणि काम सुद्धा घरनं होत आहे। सगळीकडे पाणी पाणी झालेलं होतं। त्यामुळे आज आता उलटी परिस्थिती, टँकर बोलवून किंवा अशी काही व्यवस्था बोलवून पाणी खेचून काढण्याचं काम रस्त्यांवर सुरू आहे। कालचं वातावरण खूपच म्हणजे असं कधी इतका काळोख 3 वाजता आणि खूप भरभरून कोसळणारा पाऊस कधीच बघितला नव्हता दुबईत। तर तो काल झाला आणि त्यामुळे बऱ्यापैकी सगळीकडे पाणी पाणी झालेलंच होतं। सायली, शेख जाहेद रोड हा दुबईतला सर्वात मोठा, महत्त्वाचा आणि गजबजलेला रस्ता आहे। हा रोड वाहतुकीमुळे ठप्प झाला, ज्याला हार्ट ऑफ द दुबई म्हणतात। त्यामुळे पूर्ण दुबई ठप्प झालेली आहे। या रस्त्यावरती वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांमध्ये पाणी शिरलंय। लोकांना अक्षरशः काचा फोडून किंवा सनरूफमधनं बाहेर पाडावं लागलेलं आहे। इतकी वाईट परिस्थिती दुबईनी कधीतरी पाहिली होती का? कधीतरी इमॅजिन केली होती का? नाही, नाही, कधीच नाही। एकतर कसं आहे की इथलं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे पाऊस पडणारा देश नसल्यामुळे तसं बनलेलं गेलेलं नसतं। त्यामुळे साधारण जो काही थोडासा पाऊस होतो तो मॅनेजेबल असतो। पण हा असा पाऊस इथल्याही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फारच वेगळा आणि भयंकरच होता म्हणजे। त्यामुळे खूपच रस्त्यांवर पाणी, पूर्ण रस्ते ब्लॉक होते आणि अक्षरशः गाड्या पण पाण्यात तरंगतायत वगैरे असेही व्हिडिओज आमच्याकडे आले, म्हणजे सगळ्यांनी ते पाहिले। इतका पाऊस नव्हता बघितलेला, म्हणजे 8 वर्ष आम्ही इथे राहतोय, आम्ही तरी नाही बघितला कधीच हा अगदी खरे खूपच। सायली, 8 वर्ष तुम्ही पाहिलेलं नाहीये। पण मुद्दा हाच येतोय, एकीकडे मुंबईमध्ये जिथलं एप्रिल महिन्यातलं तापमान 42-43 डिग्री जात आहे आणि तिथे दुबईमध्ये महापूर येतोय। वातावरण बदलतं दिसतोच आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा नागरिकांनी वातावरण बदलाविषयी सजग व्हायला पाहिजे, हाच इशारा आता निसर्ग आपल्याला देतोय का? हो, हो, अगदी। कारण पूर्वी असं व्हायचं की मार्चपासनं, एप्रिलपासनं इथे उकडायला लागायचं। इंडियात तर उकडतच होतं। पण आता तेही, आता इथे या महिन्यात असा एवढा पाऊस पडेल हे जरा सरप्राइझिंग, म्हणजे खरंच आता पूर्ण ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळे पावसाचे महिने किंवा हे, इथे तर पावसाचा महिना नसतोच, पण ओव्हरऑलच सगळीकडे विचित्र वातावरण झालंय ग्लोबल वॉर्मिंगमुळे। नक्कीच।
सायली, जर बघितलं तर मागच्या वर्षी एक पुराचा असाच व्हिडिओ व्हायरल झालेला होता. वाळवंटामधनं पाऊस खूप पडला होता आणि त्या सगळ्या वाळवंटातलं वाळू आणि वाळू मिश्रित पाणी रस्त्यावरती आलं होतं. दुबईकरांना ही काहीतरी फार वेगळीच सिच्युएशन होती, त्यामुळे त्यांना ते वेगळंही वाटलं होतं. मात्र अवघ्या 1 वर्षात पुन्हा एकदा आपल्याला अशीच सिच्युएशन फेस करायला लागेल असं कोणाला तरी वाटलंय का? आणि जो इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख तुम्ही केलेला आहे की इथलं इन्फ्रास्ट्रक्चर तसं नाहीये, त्यामुळे आता तिथल्या सरकारला पावसाचाही विचार करून इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्याची गरज लागणार आहे का? हो, आता ते तर आता हे बघा, हे पहिल्यांदाच झालेलं आहे हे असं एवढं. तर असं जर का दरवर्षीच होत गेलं तर मात्र कठीण आहे. मग काहीतरी विचार नक्कीच इथली गव्हर्नमेंट करेल, तो तर प्रश्नच नाही. पण अ, म्हणजे हे जे तुम्ही जे वाळवंटातले वगैरे व्हिडिओ बघताय, तुम्ही जर का आउटस्कर्ट म्हणाल तर तिथे पाऊस व्हायचा, की रसलखैमा आहे किंवा अजमान आहे, इथे पाऊस होत होता. पण दुबई शहरात एवढा असा पडला, किंवा अबुधाबीमध्ये किंवा शारजामध्ये एअरपोर्ट्स आजही बंद आहेत. तर ते मला वाटतं हे असं पहिल्यांदाच एवढा प्रलय बघण्यात आला. येस. अगदी खरं आहे सायली, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने वातावरण बदलाचा फटका आता संपूर्ण जगाला बसतोय. तुम्ही तिथे सुरक्षित आहात, हीच काय ती चांगली गोष्ट. अधिक काळजी घ्या, सतर्क राहा आणि सुरक्षित राहा. इतक्याच सदिच्छा आम्ही तुमच्यासाठी इथून चिंतू शकतो. धन्यवाद सायली, तुम्ही आमच्याशी थेट दुबईवरून जोडल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.